नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे महाशिवरात्र। या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला 100 पटीने अधिक मिळतं। आणि या दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये संध्याकाळी मातीचं शिवलिंग बनवायचं आहे। आता तुम्ही मातीचंही बनवू शकता किंवा कणकेपासून सुद्धा बनवू शकता। कणकेचं शिवलिंग बनवताना त्याच्यामध्ये हळद टाकायची नाही आहे, फक्त साधी कणिक घ्यायची आहे। आणि मातीचं शिवलिंग बनवताना तुळस सोडून कुठल्याही झाडाची किंवा कुंडीमधली माती तुम्ही घ्यायची आणि त्यापासून आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे। आता शिवलिंग बनवण्यापूर्वी शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आणि मग आपण शिवलिंग बनवायचं। शिवलिंग बनवताना नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। शिवलिंग बनवून झालं की त्याच्यावरती तुम्ही हळद, कुंकू आणि तुळशीपत्र या 3 वस्तू कधीही अर्पण करू नये। तर आपल्याला पांढरं फूल, बेलपत्र किंवा अख्खे पांढरे तांदूळ, काळे तीळ, जवस, गहू या गोष्टी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता। आता कच्चं गाईचं दूधही अर्पण केलं जातं, ते अगदी थोडं थेंबर अर्पण करावं। उसाचा रस तोही अर्पण करू शकता, पण तोही थोड्या प्रमाणात करावा, कारण आपण ते मातीचं शिवलिंग बनवलंय। अशी शिवलिंगाची छान पूजा करावी आणि तिथे बसून तुम्ही कुठलाही शिवांचा मंत्र म्हणू शकता, शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता। आणि शिवलीलामृतातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय तो म्हणजे 11वा अध्याय, या अध्यायाचं सुद्धा तुम्ही तिथे पठण करू शकता। अशी ही आपल्या यथाशक्ती आपल्याला सेवा करायची आणि मग सेवा झाली की थोड्या वेळाने तुम्ही ते विसर्जित करू शकता। तुम्ही ज्या झाडातून ही माती घेतली होती शिवलिंग बनवण्यासाठी त्याच झाडामध्ये ते परत विसर्जित करायचे, त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मनोभावे नमस्कार करायचा। शिवांना प्रार्थना करायची की हे पूजा करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा। बघा, या दिवशी जर आपण ही अशी सेवा केली तर याचं फळ हे खूप जास्त पटीने मिळतं आणि मातीचं शिवलिंग हे महादेवांना अतिप्रिय आहे। तर ही सेवा संध्याकाळी आज नक्कीच करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।